आज मराठी दिवस या निमित्ताने मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे। ही कविता मनीष पाडगावकर यांनी लिहिली। या कवितेचे नाव आयुष्य आहे आणि ही कविता अतिशय स्वर्गीय आयुष्य हे विधानाच्या वहीतलं पान असतं। रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं। शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं। मग ती पानं आपणच भरायची, कारण ते आपलं कर्मच असतं। होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंही पान कधी गाळायचं नसतं। चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं। नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे होण्यात मजा आहे। जुळलेले सूत नाण्यात मजा आहे, येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे। नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं। येताना काही आणायचं नसतं, येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं। मग हे आयुष्य तुम्ही कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं, जन्माला यायचं असतं। धन्यवाद।